Next example, find the eigenvalues and eigenvectors of the matrix A and show that there exists invertible matrix P such that B is equal to P inverse AP is a diagonal matrix. Solve the linear system y dash equal to by and then solve x dash is equal to x. Also sketch the phase portraits in both x plane and y plane where A is 3, 1, 2, 4. आता इथं जर तुम्हाला वाटेल की इथं काहीतरी वेगळं एक्झाम्पल, ऍक्च्युली वेगळं नाही, आधीचं जे एक्झाम्पल होतं सेम त्याचप्रमाणे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ओके, फक्त चेंज काय केलेला आहे, आधीचा जो टी होता कॅपिटल टी त्याच्या जागेवर इथं पी हे नोटेशन युज केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही चेंज नाही. ओके, आयगेन व्हॅल्यू आयगेन वेक्टर फाइंड आउट करतोच आपण, पण इथं इथे एवढंच म्हटलं की मेन्शन केलेलं आहे फाइंड आयगेन व्हॅल्यूज अँड आयगेन वेक्टर्स. मग त्यासाठी आता आयगेन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे म्हणून आपण कन्सिडर केलं इक्वेशन डिटर्मिनंट ऑफ लॅम्बडा आय मायनस ए इक्वल टू 0. प्रॉडक्ट घेऊ आता. लॅम्बडा मायनस 3 आणि लॅम्बडा मायनस 4 चा प्रॉडक्ट येईल लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा प्लस 12. ओके, हा झाला प्रॉडक्ट. त्याच्यानंतर मायनस मायनस 2 इंटू मायनस 1 प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन काय आलं, लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा प्लस 10 इक्वल टू 0. ओके, त्याचं फॅक्टरायझेशन काय होईल की लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा मायनस 5 इक्वल टू 0. आता या दोघांचा प्रॉडक्ट 0 म्हणजे ऍटलिस्ट दोघांमधून एक 0 किंवा दोघं 0. याच्यावरनं लॅम्बडाची व्हॅल्यू येईल 2 आणि 5. ओके, त्या काय झाल्या आयगेन व्हॅल्यूज. झाल्या आयगेन व्हॅल्यूज. हा झाला आयगेन व्हॅल्यूज. आता पुढं आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट. मग आता आयगेन व्हेक्टर्स साठी आपण इक्वेशन कोणतं कन्सिडर करतो ते लिहून आपण. consider lambda I minus a into x is equal to 0. ओके, लॅम्बडा आय म्हणजेच कोणता मॅट्रिक्स आहे ऑलरेडी काढलेला आहे आपण, म्हणजे लॅम्बडा मायनस 3 मायनस 1 मायनस 2 लॅम्बडा मायनस 4 इंटू एक्स म्हणजे एक्स वाय 0 0. ओके, मग आता आपण पहिली व्हॅल्यू घेऊ फॉर लॅम्बडा इक्वल टू 2. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा की दोन्ही आयगेन व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आलेले आहेत. इथं काय असणार आहे, सिस्टीम आपली सोर्स असणार. ओके, मग आता लॅम्बडा इक्वल टू 2 घ्यायचा. ओके, फॉर लॅम्बडा इक्वल टू 2. आता हे जे इक्वेशन आहे त्याला नंबर देऊन द्या आपला मायनस 1 बिकम्स. ओके, 1 मध्ये काय चेंज होतो तो लिहून द्या. मग लॅम्बडा 2 मायनस 3 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 2 मायनस 4 मायनस 2. इथं जर ऑब्झर्व केलं minus 1 into x minus 1 into y is equal to 0. And second equation minus 2 into x minus 2 into y equal to 0. आता पहिल्या इक्वेशनला जर मायनस 1 ने डिवाइड केला, मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, इक्वेशन कशात रिड्यूस होईल, एक्स प्लस वाय इक्वल टू 0. सिमिलरली सेकंड इक्वेशनला मायनस 2 ने डिवाइड केलं, इक्वेशन कशात रिड्यूस होईल, एक्स प्लस वाय इक्वल टू 0. थोडक्यात आपल्याला एकच इक्वेशन आहे आणि दोन अननोन्स. काय करू आपण इथं, एकाला व्हॅल्यू असाइन करू. मग साइन वाय ला जर 1 असाइन केली तर एक्स आपला निगेटिव्ह. समजा असाइन एक्स ला असाइन करू मग वाय ला निगेटिव्ह. असाइन एक्स इज इक्वल टू आर, आर इज रिअल नंबर. याच्यावरनं आर प्लस वाय इज इक्वल टू 0. याच्यावरनं वाय ची व्हॅल्यू काही मायनस आर. ओके, मग आपला जो आयगेन वेक्टर येईल तो लिहू आपण एक्स वाय. एक्स काय आलेलं आर, वाय ची व्हॅल्यू मायनस आर. आर कॉमन घ्या म्हणजे 1 मायनस आर आयगेन वेक्टर्स ऑफ ए. पुढे आता फॉर लॅम्बडा इक्वल टू 5. ओके, लॅम्बडाची व्हॅल्यू 5. पुन्हा 1 मध्ये ती व्हॅल्यू पुट करू, 1 बिकम्स
5 minus 3 2 minus 1 minus 2 लॅमडाची व्हॅल्यू 5 minus 4 1 xy equal to 0. ओके इक्वेशन काय बघा 2 into x minus y twice x minus 1. तो पहिलं इक्वेशन twice x minus y equal to 0. Second equation minus 2 into x plus y minus 2 into x plus y equal to 0. आता या सेकंड इक्वेशनला जर आपण -1 ने मल्टिप्लाय केलं तर ते इक्वेशन कशात रिड्यूस होतं ट्वाइस एक्स मायनस वाय इक्वल टू 0. म्हणजे होतं काय ते दोन्ही इक्वेशन सेम. पुन्हा आपल्याला काय करावं लागेल इथं एक व्हॅल्यू असाइन करावी लागेल. ते असाइन y इज इक्वल टू एस एस इज अ रिअल नंबर. म्हणजे काय होतं ट्वाइस एक्स मायनस एस इक्वल टू 0. त्याच्यावरनं ट्वाइस एक्स इज इक्वल टू एस एक्स इज इक्वल टू एस बाय 2. therefore आयगेन वेक्टर्स काय येतात एक्स वाय एक्स म्हणजेच एस बाय 2 वाय म्हणजेच एस एस कॉमन घ्या म्हणजेच 1/2 1 आर आयगेन वेक्टर्स ऑफ हे काय झाले याचे आयगेन वेक्टर्स. ओके पहिला आयगेन वेक्टर काय होता आपला आला तो 1 minus 1 आणि आला 1/2 1. ओके मग आता पुढं टेक आधी जसा टी घेत होतो तसा इथं पी काय घ्यायचा आता पी इज इक्वल टू पहिला जो आयगेन वेक्टर आहे तो आला आपला 1 minus 1. ओके आणि दुसरा काय आलं 1/2 1. त्यांना काय घ्यायचं आपल्याला याप्रमाणे कॉलम वाईज. ओके कॉलम वाईज घेतल्यानंतर हा जो मॅट्रिक्स आहे त्याच्याने जर आपण मल्टिप्लाय केलं तर येणारा मॅट्रिक्स कशात रिड्यूस होईल ते लिहायचं. टेक टी इक्वल टू त्यांनी टी आपण टी घेत असतो पण तो कशात रिड्यूस होईल टीच्या जागा पी घेतो आणि याच्याने जर आपण विच reduces A into canonical form. कॅनोनिकल कोणत्या कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस होईल तर डायगोनल मॅट्रिक्स येईल तो आणि डायगोनल एंट्रीज काय असतील तिथं आयगेन व्हॅल्यूज. ओके आणि हा मॅट्रिक्स काय असतो आपला टी इनवर्स ए टी असतो. इथं काय येतो पी इनवर्स ए टी. ओके पी इनवर्स ए टी म्हणजे इथं डिनोट केलेला आहे अजून त्याला पी ने डिनोट केलेला आहे म्हणून आपण काय करू एक्झाम्पल मध्ये म्हटलं की बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा होता. ओके की बी इज इक्वल टू हा याप्रमाणे काय झाला माझा तो डायगोनल मॅट्रिक्स. ओके त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं होतं एक्झाम्पल मध्ये पुढे म्हटलं होतं सॉल्व द लिनियर सिस्टीम वाय डॅश इक्वल टू बी आर. पुन्हा आता त्यांचं सॉल्व करायचं म्हणजे जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग आता आपली ही जी हा जो पी इनवर्स एपी आहे याचा यूज करू जनरल सोल्युशन ऑफ y is equal to y dash is equal to सॉरी इक्वेशन कशात होईल b इंटू वाय. b म्हणजेच काय आपला p इनवर्स ए पी इंटू वाय इज याचं जनरल सोल्युशन द्यायचं. ठीक आहे मग जनरल सोल्युशन लिहिताना आता y ऑफ t इज इक्वल टू y ऑफ t काय होणार आहे तर अल्फा ई रेस टू पहिले आयगेन व्हॅल्यू होती आपली 2 2t. ओके आता इथं काय करायचे पॉझिटिव्ह मध्ये ते नंतर सांगतो चल. आणि या 2 चा आयगेन वेक्टर होता आपला 1 minus 2 प्लस बीटा इंटू ई रेस टू सेकंड आयगेन व्हॅल्यू 5 5t इथे काही 1/2 1. ओके जनरल सोल्युशन काय असणार आहे मग आपलं जे वाय डॅश इक्वल टू बी वाय या सिस्टीमचं जे जनरल सोल्युशन आहे ते हे असणार. ओके त्याच्यानंतर आता जी आपली ट्रान्सफॉर्म सिस्टीम आहे म्हणजे ओरिजिनल सिस्टीम सो ट्रान्सफॉर्म ओरिजिनल सिस्टीम जे एक्स डॅश इज इक्वल टू एक्स त्याचं पण आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. हा इथे एक करेक्शन झालं इथे आयगेन वेक्टर घ्यायचे होते का आपल्याला इथे आयगेन वेक्टर हे नाही घ्यायचे होते इथे आयगेन वेक्टर कोणते घेतो आपण
एक करेक्शन. डायगोनल मॅट्रिक्स आहे, त्याच्या डायगोनल एंट्रीज काय असतात? आयगेन व्हॅल्यूज. ओके. आणि आयगेन वेक्टर असतात 1 0 0 1. ओके. हे एक करेक्शन. जेव्हा डायगोनल मॅट्रिक्स असतात तेव्हा त्यांचे आयगेन वेक्टर काय असतात? 1 0 आणि 0. हे झालं आपलं y डॅश इक्वल टू बी वायचं जनरल सोल्युशन. हे सेकंड पार्ट आहे. पुढं आता नाव जनरल सोल्युशन ऑफ एक्स डॅश इज इक्वल टू ए एक्स इज. आता हे कसं फाइंड आउट करायचं? एक्स ऑफ टी इज इक्वल टू, तर टी ने मल्टिप्लाय केलं होतं आपण वाय ने. आता इथे टीच्या जागेवर आपल्याकडे मॅट्रिक्स पी. ओके. पी इंटू वाय ऑफ टी. हा प्रॉडक्ट घ्यायचा. आता पी मॅट्रिक्स काय आपला? तो लिहा 1 -1 1/2 1. ओके. त्याच्यानंतर इंटू वाय. वाय काय होता आपला? अल्फा ई रेस टू 2t 1 0 प्लस बीटा ई रेस टू 5t 0 1. आता मल्टिप्लिकेशन करायचं. अल्फा ई रेस टू 2t ॲज इट इज. ओके. 1 इंटू 1 प्लस हाफ इंटू 0 म्हणजेच 1. -1 इंटू 1 1 इंटू 0 -1 प्लस बीटा इंटू ई रेस टू 5t. ओके. 1 इंटू 0 हाफ इंटू 1 हाफ इंटू 1 हाफ. ओके. पुढं -1 इंटू 0 प्लस 1 इंटू 1. ओके. याप्रमाणे काय झालं होतं? जे आपली ओरिजिनल सिस्टीम होती त्याचं जनरल सोल्युशन. आता पुढे काय म्हटलेलं आहे? स्केच द फेस पोर्ट्रेट. पुढे फेस पोर्ट्रेट स्केच करायचं. ओके. आता इथं काय करायचं? पुन्हा ते पॅराबोलाज ड्रॉ करायचे असतात, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा डिस्टिंक्ट आणि रिअल आयगन व्हॅल्यूज असतील त्या केस. आधी काय करू आपण? जी वाय ची सिस्टीम आहे तिचं फेस पोर्ट्रेट ड्रॉ करू. आता तिथं जर पाहिलं तुम्ही तर तिथं आता स्मॉलर आयगेन व्हॅल्यू जेव्हा पॉझिटिव्ह असेल, जसं आधी निगेटिव्ह असताना विकार पाहिजे तसं इथं काय करायची? 2 च्या करस्पॉन्डिंग जो आयगेन वेक्टर आहे. आता इथं बघा याच्यात काय होईल? एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 0. ओके. वाय इक्वल टू 0 कसलं इक्वेशन आहे? एक्स ऍक्सिस. ओके. मग एक्स ऍक्सिस काय असणार आहे तिथं? तर त्याच्या म्हणजे एक्स ऍक्सिस हा टँजंट असणार आहे आपल्या त्या पॅराबोलाज. ओके. मग पॅराबोलाज याप्रमाणे ड्रॉ करायचे. फक्त आता इथं चेंज काय की इथं हा सोर्स आहे. सोर्स आहे म्हणजे सगळ्या आयगेन व्हॅल्यूज पॉझिटिव्ह. म्हणजे या डायरेक्शन जी आहे ती बाहेर असली पाहिजे. ओके. तेवढं लक्षात ठेव. याप्रमाणे काय असेल त्या वाय डॅश इज इक्वल टू बी वायचं फेस पोर्ट्रेट. ओके. वाय डॅश इज इक्वल टू बी वायचं फेस पोर्ट्रेट. आता याच्यावर जर आपण टी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं तर दिलेला याच्यात रिड्यूस कशात येईल ते बघायचं. ओके. पुन्हा आता त्याच्यासाठी कशाचा युज करायचा? या पहिला आयगेन वेक्टर म्हणजे 1 -1 चा. मग त्याच्यात काय आता? एक्स इंटू 1. ओके. इज इक्वल टू वाय इंटू -1. म्हणजेच इक्वेशन काय भेटतं आपल्याला? एक्स इज इक्वल टू -1. म्हणजे थोडक्यात आता आपल्याला जी लाईन लाईन ड्रॉ करताना ही लाईन जी आहे आपल्या ज्या पॅराबोलाजला काय आली पाहिजे? टँजंट असली पाहिजे. याप्रमाणे ड्रॉ करायची. ओके. पुन्हा सांगतो मी काय केलं ते. काय केलं आपण? याच्यातला जो स्मॉलर आयगेन वेक्टर आहे, स्मॉलर आयगेन व्हॅल्यूचा वेक्टर, तो होता 1 -1. ओके. एक्स इंटू 1 येतो एक्स, वाय इंटू -1 येतो -1. या दोघांना इक्वेट करतो आपण आणि हे इक्वेशनला एक्स इक्वल टू -1. याची जी लाईन आहे ती ड्रॉ करायची. आता समजा इथं आपण एक्स घेतला 0, वाय येतो 0. एक्स ची व्हॅल्यू 1 घेतली तर वाय येतोय -1. थोडक्यात 0 0 आणि 1 -1 मधून पास होणारी लाईन ड्रॉ करा. ओके. तुम्ही ती व्यवस्थित ड्रॉ करा. ती काही याप्रमाणे. ओके. ती लाईन जी येते याप्रमाणे येईल. एक्स इक्वल टू -1. ही झाली लाईन. मग आता आपल्याला जे
ते ड्रॉ करायचे पॅराबोलास, ते याला टँजंट म्हणजे ते ही लाईन त्याला टँजंट असली पाहिजे याप्रमाणे ड्रॉ. आणि पुन्हा सोर्स असल्यामुळे ते कसे असले पाहिजे, बाहेर निघाले, डायरेक्शन अशी आउटवर्ड असली पाहिजे. पण डायरेक्शन याप्रमाणे आउट. ओके, याप्रमाणे झालं ते एक्स डॅश इज इक्वल टू ए एक्स फेस फुट.